विवाह योगासाठी तुमच्या कुंडलीमध्ये कोणती ग्रहस्थिती असणं आवश्यक आहे? हा विवाह योग पाहताना कोणती स्थानं प्रथमतः पाहिली गेली पाहिजे? सप्तम भावाला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असं म्हटलं जातं. अरेंज मॅरेज होण्याचे योग पत्रिकेनुसार कसे पाहिले जातात? शुक्रदेव हे प्रेमाचे कारक आहेत. चंद्रदेव हे मनाचे कारक आहेत. ज्यांचा विवाह उशिरा होतो, मग यासाठी काय ग्रहस्थिती असते? किती गुण असले तर आपण विवाहासाठी हो म्हणावं? पत्रिकेमध्ये मृत्यू षष्टक योग आल्यास विवाह करू नये. पत्रिकेमध्ये गणदोष आला तर विवाह करायचा का नाही? मनुष्यगण आणि राक्षसगण हा गणदोष मानला जातो. महत्वपूर्ण निर्णय तो व्यक्ती घेऊ शकतो का? तुम्हाला तुमचा जोडीदार अगदी तुमच्या मनासारखाच मिळणार आहे का? श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण एका महत्वपूर्ण आणि सगळ्यांच्या अगदी जवळचा आणि सगळ्यांना उत्सुकता असणारा अशा एका विषयावरती चर्चा करणार आहोत. आज आपण समजून घेतोय की विवाह योगासाठी मग तुमच्या कुंडलीमध्ये कोणती ग्रहस्थिती असणं आवश्यक आहे आणि हा विवाह योग पाहताना कोणती स्थानं प्रथमतः पाहिली गेली पाहिजेत. त्याचबरोबर त्या संदर्भातले काही गैरसमज आहेत किंवा कुठल्या गोष्टींमध्ये विलंब होतोय, त्यामध्ये काही अडचणी येतात, तर त्यासाठी कोणती गोष्ट महत्वपूर्ण ठरेल संपूर्ण माहिती समजून घेत आहोत. नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा, अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. सप्तम भाव हे अत्यंत महत्वपूर्ण स्थान आहे. केंद्रस्थान म्हणून या स्थानाची ओळख आहे. आपल्या पारंपरिक ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून सप्तम भावाला अत्यंत महत्वपूर्ण स्थान असं म्हटलं जातं. आपल्या जन्मलग्न कुंडलीतील प्रत्येक स्थानांना एक विशिष्ट महत्व आहे. त्या स्थानांवरनं एक विशिष्ट गोष्ट जाणून घेता येऊ शकते. परंतु सप्तम भाव हा आपला स्वतःचा आरसा आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाही. कारण सप्तम भावावरनं आपण कुठल्या प्रकारचे कार्यक्षेत्रामध्ये किंवा आवडीनिवडी जोपासू शकतो, आपला स्वतःचं प्रतिबिंब काय आहे हे आपल्या स्वतःला समजून घेण्यासाठी सुद्धा सप्तम भाव फार महत्वपूर्ण ठरतं. महत्वपूर्ण माहितीला सुरुवात करूयात. विवाह योग हा आपल्या पत्रिकेमध्ये लव्ह मॅरेज होईल की अरेंज मॅरेज होईल? विवाह होताना काही संघर्ष घडेल का? किंवा विवाह होताना कुठल्या प्रकारच्या अडचणी येत असतील तर त्यावरती सोल्युशन मिळेल का? या सगळ्या गोष्टींची माहिती आपण सप्तम भावावरनं घेऊ शकतो. अशा या महत्वपूर्ण स्थानांची माहिती सुरुवात करूयात. आता अरेंज मॅरेज होण्याचे योग पत्रिकेनुसार कसे पाहिले जातात? वधू आणि वर या दोघांच्याही पत्रिकेनुसार तुमचा विवाह पाहण्यातले ओळखीतल्या ठिकाणी होईल का? किंवा तुम्ही ज्या व्यक्तीच्या सोबत नातं जोडणार आहात, ऋणानुबंधाचं ते नातं आहे आणि ते बहरणार आहे, फुलणार आहे, तर त्यासाठी कशी ग्रहस्थिती असावी लागते आणि कोणत्या कालावधीमध्ये विवाह होतो याबद्दल आपण प्रथमतः समजून घेऊयात. अरेंज मॅरेजचे योग त्यामध्ये वराच्या कुंडलीमध्ये म्हणजे अर्थात तुमची पुरुष पत्रिका आहे, तुमच्या पत्रिकेनुसार विवाह योग घडताना कोणत्या कालावधीमध्ये होईल हे कसं समजून घेता येऊ शकतं? तर पत्रिकेमध्ये सप्तम भावाचे अधिपती, प्रथम भावाचे अधिपती, पंचम भावाचे अधिपती परस्परांशी शुभयोग करत असतील किंवा या तीन स्थानांवरती गुरुदेवांची दृष्टी येत असेल तर मात्र तुमच्या जीवनामध्ये विवाहाचं सौख्य प्राप्त करून देण्यासाठी अत्यंत शुभ ग्रहस्थिती आहे असं आपण म्हणू. म्हणजेच तेव्हा तुम्हाला विवाहाचा कालावधी शुभ कालावधी सुरू झाला असं म्हणता येईल. यामध्ये सप्तम स्थानाचे अधिपती शुक्र आणि चंद्र या दोघांचाही शुभयोग झाला तर तुम्हाला आवडणारी तुमच्या जीवनामधली सहचारिणी तुम्हाला प्राप्त होत असते. शुक्रदेव हे प्रेमाचे कारक आहेत. चंद्रदेव हे मनाचे कारक आहेत. मनापासून एखाद्या गोष्टीचं आकर्षण होणं, मनापासून एखादी गोष्ट आवडणं ही जितकी महत्वाची आहे त्यानुसारच आपण त्या गोष्टींना कृतीमध्ये आणतो. अर्थात विवाहाचं कार्य करताना प्रत्येक स्त्री पुरुष एखाद्या व्यक्तीबद्दल चर्चा करतो किंवा त्याच्या आवडीनिवडी जाणून घेतो आणि मग तदनंतर त्या गोष्टींना होकार देत असतो. म्हणून ग्रहस्थितीमध्ये लग्नेश, पंचमेश, सप्तमेश आणि शुक्रचंद्र यांचा शुभयोग होत असेल, कुठल्याही पापग्रहाने दृष्ट पापकर्तरीमध्ये हे ग्रह नसतील तर विवाह कार्य अत्यंत उत्तम प्रकारे योग्य वयामध्ये घडते. आता ज्यांचा विवाह उशिरा होतो मग यासाठी काय ग्रहस्थिती असते? तर पत्रिकेमध्ये पुरुष पत्रिकेचा आपण प्रथमतः अभ्यास करूयात आणि मग वधूकडे जाऊयात. वराच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थानाचे अधिपती चंद्रयुक्त, शुक्रयुक्त आले
तर नक्कीच तुमचा विवाह 24 ते 28 दरम्यान होतो. त्यानंतर पुढील कालावधीसाठी विवाह जर लांबत असेल तर मग यासाठी सप्तमातील मंगळदेव, सप्तमातील शनिदेव, सप्तमामध्ये राहुदेव येणं, या सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी त्या ठिकाणी पाहाव्या लागतात. त्यांच्यासोबतचे, सप्तमेशासोबतचे संबंध कसे आहेत, दोघांचा एकमेकांशी असणारा योग कसा आहे, या सगळ्या गोष्टीवरनं विवाह लांबू शकतो आणि त्याचा आपण माहिती घेऊ शकतो. या पद्धतीने आपण त्या ठिकाणी पाहत असतो. आता आपण समजून घेतलं सप्तम स्थानावरनं वराच्या पत्रिकेमध्ये विवाहाचे योग कधी सुरू होतात. आता सगळ्या पालकांना, जे पालक हा व्हिडिओ पाहतायत, त्यांना हा मनात प्रश्न असतो की गुण जुळताना किती असावेत, किती गुण असले तर आपण विवाहासाठी हो म्हणावं. तर यासाठी मी प्रथमतः उलगडा करून देते. पत्रिकेमध्ये 18 ते 36 अशी गुणांची संख्या असते आणि हे गुण आपण कधी काढतो, दोघांच्याही नक्षत्र, चरण स्वामी आणि राशी स्वामी यांची पूर्ण मैत्री आणि त्या अनुषंगाने हे गुणांची संख्या ठरत असते. दोघांचे मिळून कमीत कमी 18 गुण असणं अपेक्षित आहेत किंवा 18 गुण जमले तर तुम्हाला विवाह करण्यासाठी योग्य आहे असं पंचांग सांगतं. त्यामुळे 18 गुणांपेक्षा जास्त गुण असणं आवश्यक आहे. मग गुणांपर्यंत तुम्ही सीमित राहाल का? तर नक्कीच नाही. गुणांबरोबर ग्रहमेलन पाहणं सुद्धा गरजेचं आहे. मग ग्रहमेलन म्हणजे काय? तर पत्रिकेमध्ये वधू आणि वर या दोघांच्याही पत्रिकेमध्ये स्नेश, पंचमेश, सप्तमेश, नवमेश, लाभेश या सगळ्या ग्रहांची एकमेकांबरोबर परस्पर मैत्री असणं म्हणजेच ग्रहमेलन असणं असं म्हटलं जातं. अशा वेळेस दोघांचेही लग्नेश या दोघांची परस्पर मैत्री आली तर दोघांचे स्वभाव जुळतात, मतभेद न होता प्रपंच अगदी उत्तम होतो. पंचमेश जमले तर दोघांमध्ये प्रेम वृद्धिंगत होतं, संतती उत्तम होते आणि सप्तमेश मॅच झाले तर दोघांच्याही करिअरसाठी एकमेकांची साथ सोबत मिळते. नवमेश एकत्र आले, नवमेश एकत्र येणं किंवा नवमेश स्वामींची मैत्री होणं म्हणजेच तुमचा विवाह शेवटपर्यंत एकमेकांना साथ सोबत करत अगदी आनंदात आणि सुखात जातो. त्याचबरोबर नवमेशांची मैत्री आली आणि लाभेशाची मैत्री आली की तुमच्याकडनं दानधर्म, सत्कर्म घडतं. विवाह घडताना विवाह योग ज्यावेळेस केला जातो त्यावेळेस गुरुजी तुम्हाला म्हटलं जातं की तुमच्याकडनं सत्कर्म घडावं, दानधर्म घडावं, एकमेकांची साथ सोबत घडावी आणि कुळाचा उद्धार होण्यासाठी संतती उत्तम व्हावी असे काही मंत्रोच्चार म्हणत असतात. त्याचा अर्थ तुम्हाला या लग्न पत्रिकेमध्ये समजून येईल की किती महत्वाचं आहे पत्रिकेमध्ये ग्रहमेलन जमणं, ग्रहांची मैत्री जमणं. मग हे ग्रहमेलन आपण कसं पाहायचं ते समजून घेतलं. मग आता हे फक्त ग्रहमेलन जुळताना काही टक्केवारी जर आपण काढायची गेल्यास लग्नेश, पंचमेश, सप्तमेश, नवमेश आणि लाभेश यांची पूर्ण मैत्री झाली तर मात्र तुम्हाला जोडीदार लवकर उत्तम योग्य वयामध्ये मिळतो आणि तुमच्या दोघांचाही संसार, वधू आणि वर दोन्ही पत्रिकेमध्ये संसार अतिशय उत्तम होतो. यामध्ये पूर्ण मैत्री नसता मतभेद होणं, कलह होणं आणि त्यामुळे आपण विवाह करू नये असं आपण सांगितलं जातं. या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही विवाह करू नका, कारण तुमच्या ग्रहमैत्री पूर्ण नाहीये, नवमेश स्वामींची मैत्री नाहीये आणि विवाह केल्यास तुम्हाला मतभेद होतील. कुठल्याही पत्रिकेमध्ये मृत्यू षडाष्टक योग हा फार महत्वपूर्ण विषय आहे, त्याबद्दल पण मी 2 मिनिटं सांगू इच्छिते. पत्रिकेमध्ये मृत्यू षडाष्टक योग आल्यास विवाह करू नये असं सांगितलं जातं, पण त्याला एक गोष्ट अपवाद आहे. नवमा स्वामींची जर पूर्ण मैत्री असेल, लग्नेश, पंचमेश, सप्तमेश मॅच होत असतील, त्यांवरती कुठल्याही पापग्रहांच्या दृष्ट्या नसतील तर मात्र तुम्ही विवाह करू शकता. हा एक फार महत्वाचा भाग आहे. मग ज्यांच्या कुंडलीमध्ये अशी ग्रहस्थिती आहे आणि विवाह तर ठरलाय, करायचाच आहे, तर त्यावेळेस या गोष्टी बारकाईने पाहाव्या लागतात आणि त्यानुसारच आपण उत्तर देऊ शकतो किंवा त्यातली माहिती घेऊ शकतो. आता आपण समजून घेतलं की गुण किती असावेत, ग्रहमेलन कसं असावं. आता सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो नाडीदोषाचा. अनेकदा सहज म्हटलं जातं नाडी एक आलेली आहे आणि विवाह करू नये. दोषाचा विषय कधी येतो तर संततीसाठी नाडीदोष पाहिली जाते. पण दोघांच्याही पत्रिकेमध्ये पंचमेश, सप्तमेश मॅच होत असतील, शुक्रचंद्राचा योग शुभ असेल, रवी मंगळाच्या वधूच्या पत्रिकेमध्ये योग शुभ असेल, गुरु शुभस्थानी असेल तर अशा वेळेस मात्र नाडीदोषाचे परिणाम सौम्य होतात आणि दोघांचेही संतती सौख्याचं स्वप्न पूर्ण होतं. त्यामुळे विवाह करताना या काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही खूप अधिक विचार करता आणि त्यामुळे खूप मोठं मानसिक ताणतणाव घेता आणि एखादं चांगलं स्थळ तुमच्या हातचं तुम्ही सोडून देता.
त्यामुळे खूप गोष्टी या बारकाईने पाहणं गरजेचंच आहे. यामध्ये आणखीन एक मुद्दा सांगते, तो म्हणजे गणदोषाचा. अगदी गमतीशीर हा किस्सा आहे. पत्रिकेमध्ये गणदोष आला तर विवाह करायचा का नाही याबद्दल सांगू इच्छिते. दोघांचेही मनुष्य गण आले तर दोघांचा स्वभाव मॅच होतो. दोघांनाही अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याची आवड असते. प्रत्येक लोकांसोबतचं कम्युनिकेशन चांगलं असतं. तसेच दोघांचेही देवगण आले की दोघंही एकमेकांना समजून घेतात. धार्मिक वृत्तीने आणि प्रत्येक गोष्टीचा विचारपूर्वक निर्णय घेऊन संसार करतात. दोघांचेही राक्षस गण आले तर प्रत्येक गोष्टींसाठी एक निर्णय क्षमता किंवा एक धाडस किंवा प्रत्येक गोष्टींच्या संकटांपर्यंत पोहोचण्याची तयारी दोघांमध्ये तयार होते आणि त्या माध्यमातून संसार सुखाचा होतो. आता इथे गणदोष कसा येईल तर मनुष्यगण आणि राक्षसगण हा गणदोष मानला जातो. अशा वेळेस काय होतं, मतवैचारिकता राहते. दोघांचे स्वप्न वेगवेगळे असतात, दोघांचे राहणीमान वेगळं असतं, दोघांच्या समजून घेण्याच्या पद्धती वेगळ्या असतात आणि मग त्यामुळे कलह होतो. म्हणून सांगितलं जातं गणदोषाची पत्रिका आली तर अशा वेळेस नवमास स्वामींची पूर्ण मैत्री असावी, कूटदोष नसावा, 24 पेक्षा अधिक गुण असावेत. अशा वेळेसच तुम्ही विवाह करणं योग्य ठरतं. मग आता आपण किती छोट्या छोट्या गोष्टींबद्दल समजून घेतलं. आता वराच्या पत्रिकेमध्ये एक महत्वाचा दुसरा मुद्दा सांगू इच्छिते. काही लोकांचं असं म्हणणं असतं की माझ्या पत्रिकेमध्ये द्विभार्या योग मला कोणीतरी सांगितलं आहे, त्या गोष्टींबद्दल महत्वपूर्ण माहिती द्या. तर आता तो विषय तुम्हाला समजून घेणं प्रत्येक प्रेक्षकाला शक्य नाही. तुमचा तेवढा अभ्यास असणं किंवा तुम्हाला त्यातलं ज्ञान असणं, ह्या सगळ्या गोष्टी तिथे येतात. त्यामुळे तुम्हाला अगदी सोपी माहिती सांगेल. पत्रिकेमध्ये सप्तम भावामध्ये राहुदेव आले, सप्तम भावामध्ये शनिदेव आले किंवा सप्तम स्थान हे पापग्रहाने दृष्ट असेल तर अशा वेळेस क्वचित प्रसंगी द्विभार्या योग येतो. त्याचबरोबर शनिदेव आणि राहुदेव यांची युती आली तरी सुद्धा द्विभार्या योग पत्रिकेमध्ये दिसून येतो. पण यासाठी इतर सुद्धा ग्रहांचे शुभयोग पाहावे लागतात. इतर सुद्धा अशुभ ग्रहांच्या दृष्ट्या सप्तम भावावर येत आहेत का, या छोट्या छोट्या गोष्टी बघाव्या लागतात आणि त्यानुसारच तुम्हाला समजू शकतं की तुमच्या म्हणजे अर्थात वराच्या पत्रिकेमध्ये द्विभार्या योग आहे का. पत्रिकेनुसार वधूच्या कुंडलीमध्ये विवाह योग कसा पाहायचा समजून घेऊयात. वधूच्या पत्रिकेमध्ये पाहताना सर्वात प्रथम पाहायचं आहे सप्तम स्थान. त्याचबरोबर सप्तम स्थानासोबत रवी आणि मंगळाचा शुभयोग होतोय का, पत्रिकेमध्ये रविदेव आणि मंगळदेव कोणत्या स्थितीमध्ये आहेत आणि त्यासोबत गुरुदेवांचे योग कसे आहेत. आता हे का पाहायचं तर सप्तम स्थान म्हणजे तुमचा जोडीदार, रवी म्हणजे त्याच्यातलं कर्तृत्व, स्वाभिमान आणि त्याचबरोबर त्याच्या मान सन्मानाला तो किती जपतो, या सगळ्या गोष्टी त्यावरनं समजतात. मंगळदेव हे धाडसी वृत्ती निर्माण करून देणारे ग्रह आहेत. कुठल्याही अशुभ प्रसंगी महत्वपूर्ण निर्णय तो व्यक्ती घेऊ शकतो का, कुठलाही अपप्रसंग जर स्वतःवर आला तर त्यातनं तो मार्ग काढून देऊ शकतो का, पण मंगळदेवांवरनं समजून घेतो. गुरुदेव हे प्रेमाचे कारक आहेत, शुक्रदेव हे आकर्षणाचे कारक आहेत. त्यामुळे शुक्रदेव आणि गुरुदेव यांची सुद्धा सप्तम स्थानासोबतच्या ग्रहासोबत शुभयोग स्थिती आहे का हे पाहिलं जातं आणि त्यानुसार ठरतं तुम्हाला तुमचा जोडीदार अगदी तुमच्या मनासारखाच मिळणार आहे का. प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये प्रथमतः ती तिच्या वडिलांसारखा जोडीदार पाहते. प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की माझा पती हा माझ्या वडिलांसारखाच असावा. माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी, माझ्या डोळ्यात आलेलं पाणी, मला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी प्राप्त करून देण्यासाठी त्याची धडपड, या सगळ्या गोष्टी तिने बाबांमध्ये पाहिलेल्या असतात. त्यामुळे आपला पती हा बाबांसारखाच कर्तृत्ववान असावा, माझ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्याने पूर्ण करून द्याव्या, अशा अपेक्षित असणारं तिच्या मनामधलं एक प्रतिबिंब असतं ते आपल्या नवऱ्याबद्दलचं. आणि मग या अशा सगळ्या गोष्टी तिने डोळ्यासमोर ठेवलेल्या असतात आणि त्यामुळे मग ज्यावेळेस ती वर संशोधन करण्यास सुरुवात करते त्यावेळेस या सगळ्या गोष्टींमध्ये ती प्रथमतः निवड करते की तो दिसण्यास असा असावा, त्याची उंची अशी असावी, तो अशा क्षेत्रामध्ये कार्यरत असावा. या सगळ्या गोष्टी मग या समजून येऊ शकतात का, नक्की येऊ शकतात. तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार तुम्हाला मिळणारा जोडीदार, त्याची उंची, त्याचा स्वभाव, त्याचं रूपवर्णन, या सगळ्या गोष्टी आपण काढू शकतो आणि त्यानुसार त्याच्या करिअर मधले चढ उतार, त्याच्या करिअर मध्ये ग्रोथ, या सुद्धा गोष्टी आपण पाहू शकतो. मग प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक वधूने आपली पत्रिका विवाह अगोदर कुठल्याही तज्ञ ज्योतिषाला दाखवून घेणं किती महत्वाचं आहे तुम्हाला समजून आलं असेल. मग यामध्ये
त्यांना सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा होता तो मी एक्सप्लेन केला की त्याच्या जीवनामध्ये, वधूच्या जीवनामध्ये तिला मिळणारा जोडीदार कसा मिळेल, त्याचं रूप, वर्णन, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टींसाठी शिक्षण फार महत्वाचं आहे. त्याला आपण पंचम भाव म्हणतो. मग एखादी स्त्री ज्यावेळेस शिक्षण घेते, पूर्ण शिक्षण करते आणि तिथून पुढे तिने विवाहासाठी विचार करते, मग तिच्या मनात येतं की मला लग्नानंतर माझ्या पतीच्या घरी माझ्या करिअरसाठी पुढे जाण्यासाठी मला परवानगी मिळेल का? माझ्या कुटुंबीय, माझे जे सासर आहे त्या सासरमधले कुटुंबीय मला शिक्षणासाठी प्रोत्साहित करतील का? पुढे काही शिक्षण घ्यायची इच्छा आहे तर ते शिक्षण माझं पूर्ण होईल का? आता शिक्षण पूर्ण होऊन थांबेल का ती स्त्री? तर नक्कीच नाही. प्रत्येक स्त्री आजच्या या कलियुगामध्ये आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहणं, अर्थात कार्यक्षम होणं, अशा सगळ्या स्वप्नांनी भरलेली आहे. मग तिला पुढचा प्रश्न असतो की मला माझ्या जीवनामध्ये माझे पती मला शिक्षणासाठी प्रवृत्त करतील का? तसेच मला लग्नानंतर नोकरी करण्याची परवानगी देतील का? किंवा एखादा व्यावसायिक शिक्षण मी घेतलेलं आहे तर मला एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी परमिशन मिळेल का? किंवा त्यांच्या साथ सोबत मिळेल का? आपण असं म्हणूयात. सप्तम स्थानाचे अधिपती, चतुर्थ स्थानाचे अधिपती आणि अष्टम स्थानाचे अधिपती परस्परांमध्ये शुभयोग करत असतील तर नक्कीच तुमच्या कुटुंबीय, तुमचे जोडीदार आणि तुमच्या जोडीदाराचे कुटुंबीय तुम्हाला साथ सोबत करतात. पुढील आयुष्यामध्ये तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ आणून देण्यासाठी, तुम्हाला स्वतःचं स्वैच्छिक कार्य करून देण्यासाठी त्यांचा स्वतःचा पाठिंबा असतो आणि त्या माध्यमातून प्रत्येक स्त्री किंवा जी वधू आहे ती पुढे आयुष्यामध्ये चांगलं काम करू शकते किंवा करिअरमध्ये तिच्या उच्च पदावरती ती जाऊ शकते. मग आता हे समजलं की कुठल्या स्थानामध्ये आपल्याला ते योग पाहता येतात. स्वरूप वर्णन अगदी थोडक्यात सांगते. स्वरूप वर्णन सांगताना कुठल्याही स्त्रीच्या मनात असलेली प्रतिबिंब आहे की अशाच पद्धतीचा मला जोडीदार असावा, मिळावा, तो मला सोलमेट मिळेल का? तर अशा वेळेस पाहताना पत्रिकेतील लाभस्थान आणि सप्तम स्थान यांचे शुभयोग झाले तर तुम्हाला अपेक्षित असणारं स्थळ तुम्हाला प्राप्त होतं आणि योग्य वयात तुमचं लग्न होतं. लग्न लांबण्यासाठीची कारणं आता अधिक आहेत, त्याकडे आपण वळूयात. कारण पत्रिकेमध्ये गुणांची माहिती आपण जसं पुरुषांच्या पत्रिकेत पाहिली त्याच पद्धतीने स्त्रियेच्या पत्रिकेत सुद्धा पाहिली जाते. त्यामुळे आता आपण पुढच्या विषयाकडे जाऊयात. मंगळ. अत्यंत महत्वपूर्ण विषय, प्रत्येक आई बाबांना टेन्शन येणारा तो विषय आहे. माझ्या मुलाच्या पत्रिकेत मंगळ दोष नाहीये, माझ्या मुलीच्या पत्रिकेत मंगळ दोष नाहीये आणि तिला येणारा जो वर आहे किंवा वधू आहे तिच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे. मग आता काय करूयात? विवाह करायचा की नाही याबद्दल त्यांचा संभ्रम होणं साहजिक आहे. आणि हे का होतं? तर पत्रिकेमध्ये मंगळाला खूप महत्व आहे, कारण मंगळ हा धाडसाचा, पराक्रमाचा, परिश्रमाचा, प्रसिद्धीचा कारक आहे. मग अशा या मंगळ देवांची स्थिती शुभ स्थानात असणं तितकंच गरजेचं आहे. शुभ स्थानामध्ये ते मंगळदेव असणं, त्यांच्या स्वतःच्या राशीत असणं तितकंच महत्वाचं आहे. मंगळदेव लग्न स्थानात, चतुर्थ स्थानात, सप्तम स्थानात, अष्टम स्थानात आणि 12व्या घरात जर आले तर अशा स्त्री पुरुष दोघांच्याही पत्रिकेमध्ये मंगळ दोष दाखवला जातो. वधूच्या पत्रिकेत मंगळ दोष नाही आणि वराच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे. मग विवाह करायचा का असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर देऊ इच्छिते. तो मंगळ शुभ स्थानात आहे का? 1, 4, 7, 8 आणि 12 या स्थानांमध्ये आहे का? या स्थानात असल्यानंतर त्याला मंगळ दोष आहे आपण उघड झालं. मग असा मंगळ कोणत्या पापग्रहाने दृष्ट आहे का किंवा कोणत्या शुभग्रहाने युक्त आहे का? या बारीक बारीक गोष्टी समजून घेणं आणि तदनंतर तुम्ही निर्णय घेणं फार महत्वाचं आहे. गुणांमध्ये जर बघायला गेलं ग्रहमैत्री पूर्ण आहे, त्याचबरोबर गुण तुमचे 24, 28 अशा पद्धतीने आहेत आणि मुलाला मंगळ आहे तर तुम्ही अगदी उत्तम प्रकारे संसार करू शकता. तो मंगळ विवाहासाठी बाधक नाही, तो मंगळ तुमच्या जीवनामध्ये उत्कर्षाचा कारक आहे असं आपण म्हणूया. त्यामुळे अशा वेळेस विवाह केलेला चालतो. पत्रिकेमध्ये लग्न स्थानाचे अधिपती, सप्तम स्थानाचे अधिपती, पंचम स्थानाचे अधिपती पूर्ण मैत्री आहे, मंगळ दोष वधूला आहे. अशा वेळेस तुम्ही त्या व्यक्तीसोबत लग्न करू शकता, त्या स्त्री सोबत तुम्ही लग्न करू शकता. कारण तिच्या पत्रिकेतला मंगळ हा दोषाचा कारक नसून तिच्या स्वतःच्या स्वाभिमानाचा कारक आहे, तिच्यामधील कार्यक्षमतेचा कारक आहे आणि असा मंगळ तिच्या आयुष्यामध्ये उच्च पदे, अधिकार तिला प्राप्त करून देऊ शकतो, तिच्या सगळ्या स्वप्नांची पूर्तता करून देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही अडचणीच्या प्रसंगामध्ये, कुठल्याही संकटावरती निर्धास्तपणे
स्वाभिमानाने त्या संकटाला परतावून लावण्याची ताकद त्या स्त्रीमध्ये असते. त्यामुळे अशा व्यक्तींच्या सोबत लग्न केलेलं चालतं. मग समजून आला असेल मंगळाबद्दल आपण किती चुकीच्या समजुती करून घेतलेल्या आहेत. नक्कीच आजचा हा व्हिडिओ ज्या व्यक्तीच्या मनामध्ये मंगळाची भीती आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा, कारण मंगळ असणं अजिबात वाईट नाही. मंगळ असेल तर अशा वेळेस थोडीशी उपासना करणं आवश्यक ठरतं. उपासना का करावी? मंगळदेव हे प्रखर तेजस्वी आहेत, तापट ग्रह म्हणून ओळखले जातात, धाडसाचे कारक म्हणून ओळखले जातात. आता संसारामध्ये धाडस असणं गरजेचं आहे, पण तापटपणा गरजेचं आहे का? अधिक प्रमाणात असणं गरजेचं आहे का? नक्कीच नाही. म्हणून मंगळाची उपासना करणं आवश्यक ठरतं. अशा स्त्रीने, ज्याला मंगळ आहे अशा स्त्रीने किंवा अशा पुरुषाने ज्यांच्या पत्रिकेमध्ये या स्थानांमध्ये सांगितल्याप्रमाणे मंगळ आहे, त्या सर्व वधू आणि वराने मंगळ देवतेची उपासना करावी, गणपती स्तोत्र पठण करावं. म्हणजे नक्कीच मंगळाचे शुभ परिणाम तुमच्या आयुष्यात वारंवार तुम्हाला प्राप्त होतील. कुठलीही भीती, चिंता, काळजी तुमच्या आयुष्यातनं लांब जाऊ शकते. आणखीन एका विषयावरती माहिती घेऊयात. तो म्हणजे अत्यंत महत्वाचा, जे युवक युवती माझ्याकडे पत्रिका विश्लेषण करतात त्यांच्या मनातला तो प्रश्न आहे आणि तो समजून घेऊयात. तो म्हणजे माझ्या जीवनामध्ये माझा जो जोडीदार मिळणार आहे त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये भरभराट कीर्ती प्रसिद्धी मिळेल का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या करिअरमध्ये ग्रोथ होईल का? माझी आर्थिक स्थिती लाभ प्राप्त होईल का? मग असा प्रश्न जर वराने विचारला तर त्याच्यावर माझं उत्तर असेल, सप्तम भावाचे अधिपती शुक्र चंद्र हे सुस्थितीमध्ये असतील, एकमेकांसोबत परस्पर शुभयोग करत असतील, तर तुम्हाला मिळणारा लाईफ पार्टनर, तुमची जोडीदार तुम्हाला आयुष्यामध्ये कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी, प्रत्येक गोष्टीतलं सुयश निर्माण करून देण्यासाठी, अधिक प्रेम प्रणय शुभ प्रमाणात तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी लाभदायक असते. आणि तिच्या येण्याने तुमच्या आयुष्यामध्ये कीर्ती भरभराट होते, तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ होते आणि तुम्हाला प्रत्येक स्वप्न पूर्ण करून देण्यासाठी त्यांची साथ सोबत मिळते. मग हे शुभयोग पाहिल्यानंतर भाग्येशा सोबत संबंध आणि तृतीयेशा सोबत संबंध सप्तमेश ग्रहाचा चांगला असेल तर अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्यानंतर, जसं एक म्हण आहे की लक्ष्मीच्या पावलाने स्त्रीने प्रत्येक कुटुंबामध्ये प्रवेश करावा, त्या कुटुंबातील त्या घरामध्ये प्रवेश करावा, त्या पद्धतीने ती आपल्याला लाभदायक ठरते. आणि तेच हे शुभयोग आहेत. म्हणजे सहज म्हटलं जातं की तुमच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये एक सुंदर कालावधी मिळाला, तू माझ्या आयुष्यामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी आली आणि त्यामुळे माझी भरभराट कीर्ती झाली, असे कुठलाही पुरुष ज्यावेळेस वक्तव्य करतो तर त्यामागे हे सगळे ग्रहस्थिती आहे हे समजून घ्या. स्त्रीच्या पत्रिकेमध्ये कसे योग आहेत समजून घेऊयात. स्त्रीच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थानाचे अधिपती मंगळदेव आणि गुरुदेव यांचे परस्परांशी शुभयोग आले, त्याचबरोबर लाभेश आणि तृतीयेश यांच्यासोबत शुभयोग आले की त्या व्यक्तीला, त्या स्त्रीला लग्नानंतर तिच्या करिअरमध्ये भरभराट झालेली दिसते. त्याचबरोबर तिच्या आयुष्यामध्ये नावलौकिक, कीर्ती प्रसिद्धी, कार्यामधली सुव्यवस्था तिला करता येते, कुठलेही कार्य करताना नियोजन करता येतं आणि त्या माध्यमातून तिच्या करिअरला प्रगतीचे शुभ संकेत मिळत जातात. म्हणजेच ती म्हणू शकते की माझ्या आयुष्यामध्ये श्रीहरी सारखे मला पती मिळाले आणि त्यांच्यामुळे मी आज हे सगळं करू शकत आहे. म्हणजे जसं म्हटलं जातं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री आहे, तसंच आपण म्हणू शकू की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष आहे. आणि या सगळ्या गोष्टी घडूच शकतात आणि या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपण आपल्या पत्रिकेनुसार घेऊ शकतो. म्हणून आजचा हा व्हिडिओ खास केला, कारण आता लग्नसराई सुरू होतीये. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये विवाह हा अत्यंत सुखाचा क्षण आहे आणि त्याबद्दलचे असणारे गैरसमज दूर करण्यासाठी, तुम्हाला स्वतःला त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. या व्हिडिओच्या प्रथम भागामध्ये आपण समजून घेतलं अरेंज मॅरेजचे योग कसे पाहायचे आहेत. याबद्दल आणखीन तुम्हाला डीप मध्ये काही तुमच्या कुंडलीनुसार माहिती हवी असेल, नक्की मला संपर्क करा. त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर यायचं आहे. जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाणी माहिती नोंदवायची आहे आणि तुम्ही आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन दुसऱ्या भागामध्ये, ज्यामध्ये सांगणार आहे लव्ह मॅरेजचे योग कसे असतात आणि तो व्हिडिओ लवकरच आपण अपलोड करत आहोत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.